तर आमदार आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची भेट घेतली। त्यांनी पुण्यातील वेताळ टेकडी, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि नवीन महाबळेश्वर प्रकल्पांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत चर्चा केली। आपण बघतोय आमदार आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची भेट घेतलेली आहे। पुण्यातील वेताळ टेकडी, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि नवीन महाबळेश्वर या सगळ्या प्रकल्पांमुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय त्या ऱ्हासाबाबत चर्चा केली। आणि आता बातमी आहे लाडक्या बहिणींवरून सुरू असलेल्या राजकारणाची। विधानसभा निवडणुकीत सरकार सत्तेत आलं तर लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये करण्याचं आश्वासन शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांनी दिलं आणि त्यानुसार महायुतीला लाडक्या बहिणींनी भरभरून मतं सुद्धा दिली। पण आता सत्तेत आल्यानंतर अजित पवारांनी घुमजाव केल्याचं दिसतंय। 2100 रुपये देणार असं कुठे लिहिलं होतं असा सवाल अजित पवारांनी केला। जाहीरनाम्यात 2100 रुपयांचा उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात असा कुठलाही वायदा नसल्याचं कळतंय आणि त्यामुळेच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावरनं अशी कुठलीही घोषणा नसल्याचं सांगितलं। काल अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी 2100 रुपयांची घोषणा केली नाही, तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र लाडक्या बहिणींचे 2100 रुपये देणार यावर ते कायम आहेत। त्यामुळे आता महायुतीत 2100 रुपयांवरनं मतमतांतर आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। आम्ही सत्तेत आलोय ना, आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही। लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। आम्ही सांगितलेलं होतं पुढं सरकार आमचं आल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढ करू। आत्ता आमचं सरकार आलेलं आहे। पहिल्यांदा आम्हाला आर्थिक शिस्त लावायची होती, ती आर्थिक शिस्त लावण्याचं काम आणि वित्तीय निर्देशांक जे ठरवून दिलेले आहेत त्याच्यामध्ये यत्किंचितही बाजूला न जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे। ज्या योजना आम्ही दिलेल्या होत्या वीज माफीची आणि आमच्या लाडक्या बहिणीची, त्या योजनांना पण भरीव अशा प्रकारची तरतूद आम्ही अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे।